नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे शोध आणि संशोधक. हे बघा, धुक्याने ना एक खूप छान गोष्ट शिकवली आहे की आपल्याला जर जीवनात रस्ता दिसत नसेल तर आहे ना, दूरचा पाहण्याचा प्रयत्न करणं हे व्यर्थ आहे. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. ही गोष्ट आहे खूप छान शिकवलेली. हे बघा, जर आपण नाही का अचानक असं उंच उडी घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे उंच पदावरती जाण्याचा प्रयत्न करतोय, ते अचानक होईल का? नाही. तुम्ही जर प्रयत्न करशाल, तुम्ही मेहनत करशाल, एक एक पाऊल टाकत चालशाल, तर तुम्हाला त्याचं यश मिळणार आहे. तर तसंच म्हणलं गेलेलं आहे की तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही मेहनत करा, तुम्ही सक्सेस तेव्हाच होणार आहे की अचानक तुम्ही पैसे भरले किंवा नाही का अचानक खूप मोठी उंच उडी घेण्याचं बघताय. तर तसं होत नसतं. एकदमच हळूहळू नेहमी सक्सेस मिळत असतं. हळूच मिळतं ते. लेट पण थेट म्हणतो ना आपण, तेच. आणि हो, आपल्याला सावलीची अपेक्षा नक्कीच असते. तर आपल्यामध्ये ना उलझण्याची सुद्धा क्षमता पाहिजे असते. तर आपण बघणार आहे आता महत्त्वाचे शोध आणि संशोधक. चला बघूया. लसीकरण ही एक लस अशी आहे की शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी ही लस दिली जाते मानवाला, म्हणजे ह्युमन बिंग्सला. त्याचा नाही का शोध एडवर्ड जेन्नर या सायंटिस्टने लावलेला आहे. इन्सुलिन ही पण एक लस आहे, म्हणजे एक इंजेक्शन आहे इन्सुलिन नावाचं. ते फ्रेडरिक बेंटिंग यांनी लावलेलं आहे त्याचा शोध या सायंटिस्टनी. पेनिसिलिन हे पण एक इंजेक्शनच आहे, तर त्याचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. पोलिओची लस, आता लहान मुलांना ही लस दिली जाते. जन्मापासूनच 5 वर्षापर्यंत ही लस दिली जाते, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लस असतात त्या दिली जातात लहान मुलांना 4-5 वर्षापर्यंतच्या. त्याचा शोध डॉक्टर साल्क व साबिन यांनी दोघांनी लावलेला आहे. टेलिफोनचा शोध, आता या पूर्वीच्या काळी नाही का टेलिफोन जसं असायचे, म्हणजे स्मार्टफोन. आता स्मार्टफोन, स्मार्ट वॉच वगैरे झालेले आहेत. तर नाही का आजकालच्या जमान्यामध्ये जास्त कोणी, आजकालच्या दुनियेत टेलिफोनचा यूज काय कोणी करत नाही. तेव्हा पूर्वीच्या काळी लोक करायचे टेलिफोनचा यूज. दूरसंचार म्हणजेच आपण कसं स्मार्टफोनवरती कोणाला पण कॉल केला की लगेच बोलतो, तसं तेव्हा नव्हतं. टेलिफोन म्हणजे त्यात कॉईन टाकावं लागायचं, आणि कॉईनची पण लिमिट असते. जोपर्यंत त्या कॉईनची लिमिट संपत आहे तोपर्यंत माणूस बोलू शकत होतं, आणि त्याची लिमिट संपली की लगेच कॉल कट होऊन जायचा, बोलणंसुद्धा अर्धवट राहायचं. हा असतो टेलिफोन. तर पूर्वीच्या काही लोक हा खूप यूज करायचे, टेलिफोनचा यूज जास्त होता. आणि टेलिफोन जेव्हा नव्हतं तेव्हा आता कबूतर होतं, कबुतराकडे चिठ्ठी लिहून द्यायची आणि ते कबूतर दुसरीकडे जाऊन नेऊन देत होतं, ज्याच्याकडे पाहिजे तसं त्याच्याकडे. तर टेलिफोनचा शोध हा अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावलेला आहे. सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप. आता सूक्ष्मदर्शक हे कशासाठी वापरतात, तर आपल्याला नाही का एकदम स्मॉल पार्टिकल बघण्यासाठी. जर हा आता नाही का आता धूळ वगैरे ती आपल्याला दिसते का? नाही. आणि जर मायक्रोस्कोप अंडर जर आपण बघितलं तर एकदम असं बारीक एकदम टायनी पार्टिकल्स आपल्याला नाही का त्या मायक्रोस्कोपच्या अंडर दिसत असतात, इझिली व्ह्यू होतात. तर त्याचा शोध ल्युवेनहॉक या सायंटिस्टने लावलेला आहे. क्षकिरण, एक्स-रे. आता बघा, तुम्हाला जर जॉईंट पेन होत असेल कुठे, तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही का आपले नाही का हाड नाही का थोडे ठिसूळ झालेले आहे, की तुमचे हाड दुखत आहे का, कुठे नाही का जॉईंट तुटलं आहे का काय, तुमचं हाड एखादं मोडलं आहे का काय, तर ते शंका नाही का तपासण्यासाठी हे क्षकिरण म्हणजे एक्स-रे वापरलं जातं. त्यावरून लगेच समजतं आपले हाड कुठं काय व्यवस्थित आहे की नाही. तर त्याचा शोध WC रॉयंटजेन या सायंटिस्टने लावलेला आहे. रेबीज लस ही पण एक लस आहे, तर ती लुई पाश्चर यांनी लावलेला आहे. पेशी म्हणजे सेलचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. आणि रक्ताभिसरणचा विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. तर पुढे बघा, सायकल. आता बघा, आजकालच्या नाही का आजकालच्या याच्यामध्ये सगळ्यांकडे बाईक आहे, कोणाकडं नाही का मोठे मोठे कार्स आहे. तर नाही का सायकलची गरज कुणावर पडत नाही, जास्त करून लहान मुलंच वापरतात. तर पूर्वीच्या काळी म्हातारे माणसं सुद्धा, म्हणजे ओल्ड पर्सन सुद्धा सायकलवरच प्रवास करायचे, सायकलवरच कुठं जायचं असलं तर जायचे. कारण तेव्हाच्या काळी काहीच नव्हतं, गाडी बिडी काहीच नव्हतं. तर त्याचा शोध मॅकमिलन या सायंटिस्टनी लावलेला आहे. विमान, आता हे बघा, आउट ऑफ कंट्री जर कोणाला जायचं असलं तर ते नाही का फ्लाईटनी जातात. तर विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावलेला आहे. देवीची लस ही एडवर्ड जेन्नर ज्यांनी लसीकरणाचा शोध लावलेला आहे, त्यांनीच देवीची लस याचा शोध लावलेला आहे, म्हणजे या लसीचा शोध लावलेला आहे. रेडिओ, आजकाल रेडिओ कोणी वापरत नाही जास्त करून, कारण की नाही का पूर्वीच्या काळी हा रेडिओ जास्त वापरला जायचा. कारण तेव्हा नाही का न्यूजपेपर होते तर कोणाला वाचता येत नव्हतं, आणि नाही का TV वगैरे काहीच नव्हतं. आता स्मार्टफोन आहे, TV आहे,
तर आपण इझिली नाही का कुठं काय होतं म्हणजे चालू घडामोडी आपल्याला लगेच कळत असतात. काही मोबाईलवर येतात यूट्यूबला आणि काही म्हणजे नाही का टी व्हीवर येतात. न्यूजपेपर आहे आता सगळ्यांना वाचता येतं त्यामुळे न्यूजपेपर पण घेऊ शकता, कोणी पण वाचू शकतं. पूर्वीचं काय तसं काहीच नव्हतं. तर काही माहिती करून घ्यायचं असेल तर हे रेडिओवरच ऐकायचं. कोणतंही काम करा घरात बसल्या बसल्या सगळं रेडिओवर ऐकायला जायचं. तर रेडिओचा शोध हा मार्कोनी या सायंटिस्टने लावलेला आहे. डिझेल इंजिन, डिझेल बघा आता मोठमोठ्या गाड्यांमध्ये कार वगैरे मोठ्या गाड्या असतील तर त्यात डिझेल टाकलं जातं. जे डिझेलचं जे इंजिन असतं त्याचा शोध हा रुडॉल्फ डिझेल यांनी लावलेला आहे. ऑक्सिजन आता बघितलं आपण त्या दिवशी एलिमेंट्स बघितले होते, एलिमेंट्स आणि त्यांचे सिम्बॉल्स. आता ऑक्सिजनचा शोध आहे ना जोसेफ प्रिस्टले यांनी लावलेला आहे. अंधांसाठी लिपी, आता ज्यांना जे आंधळे त्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी पण लिपी आहे, ती वेगळी लिपी आहे. आपण हे लिहितो आपल्याला दिसतं म्हणून आपण असं लिहितो, त्यांच्यासाठी ती वेगळी लिपी आहे. तर त्या लिपीचा शोध हा लुईस बेल यांनी लावलेला आहे. रक्तगट, आता रक्तगट कसं चेक करायचं, आता बघा की एजंट आहे ते ए बी आणि डी 3 एजंट्स असतात. आपले ब्लड घेतल्यानंतर ते तीन थेंब आपलं ब्लड घेतलं जातं आणि त्यात तिन्ही पण एजंट ॲड केले जातात. आणि जे कॉग्युलेट झालं म्हणजे जे रक्त गोठलं त्यावरून कोणतं गोठतं कोणतं नाही गोठत यावरून आपलं रक्तगट चेक केलं जातं. तर त्याचा शोध आहे ना कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. हृदयरोपण याचा शोध ख्रिश्चन बर्नार्ड यांनी लावलेला आहे. फॉस्फरस हा पण एक इलेमेंट आहे. फॉस्फरस त्याचा शोध ब्रँड या सायंटिस्टने लावलेला आहे. तर हायड्रोजन हा एक इलिमेंट्स आहे. हायड्रोजनचा शोध हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावलेला आहे. टायर, जे बघा आता 2 व्हीलरला सायकलला 4 व्हीलरला जे टायर असतात त्या टायरचा शोध डनलॉप यांनी लावलेला आहे. स्टेटोस्कोप आता बघितलेलं आहे आपण, जे डॉक्टरच्या कानामध्ये असतं ते गळ्यामध्ये असतं. आपण चेकअपसाठी जातो तेव्हा डॉक्टर कसे आपल्या चेस्टवरती ठेवतात, आपल्या हृदयाचे ठोके बघतात ते व्यवस्थित आहे की नाही त्यासाठी वापरलं जाणारं स्टेथोस्कोप हे रेने लेनक यांनी त्याचा शोध लावलेला आहे. टेलिव्हिजन, आता बघा टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीचा शोध हा जॉन बेयर्ड यांनी लावलेला आहे. दुर्बीण, आता खूप लांबची वस्तू आहे आपल्याला बिलकुल दिसत नाही तर आपण ती दुर्बीणद्वारे बघतो. ती दुर्बीण त्याचा शोध गॅलिलिओ या सायंटिस्टने लावलेला आहे. सूर्यमाला, जे सोलार सिस्टीम आहे आपल्या वर्ल्डमध्ये त्या सोलार सिस्टीमचा शोध कोपर्निकस या सायंटिस्टने लावलेला आहे. ट्रॅक्टर बघा आता शेतीसाठी खूप उपयोगी पडणारं जे काही आहे ते ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरचा शोध हा जॉन फ्रॉलिक यांनी लावलेला आहे. इलेक्ट्रॉन, आता बघा सगळी दुनिया आता आजकाल इलेक्ट्रॉनवरतीच चालते. इलेक्ट्रॉनचा शोध हा जे थॉम्सन या सायंटिस्टने लावलेला आहे. मशीन गन याचा शोध जेम्स पास्कल यांनी लावलेला आहे. वायूचा नियम हा रॉबर्ट बॉईल या सायंटिस्टने लावलेला आहे.